पुण्यातील कोरेगाव पार्क मधून मुंढव्याकडे जायला निघालो की मुख्य चौकामध्ये डावीकडे असलेली ही मोकळी जागा, आजूबाजूला भव्य अशा इमारती असताना ही जागा मोकळी का, हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडणार नाही, मात्र बांधकाम व्यावसायिकांना आणि ज्यांचा अशा जागांवरती डोळा असतो त्यांना तो पडतो। कोरेगाव पार्क मधून येताना आपल्याला वेस्टिन हॉटेल लागतं, कोरेगाव पार्क मॉल लागतो, समोरचा रस्ता हा मगरपट्टा सिटीकडे जातो, तर हा डावीकडचा रस्ता खराडी IT पार्ककडे जातो। इतक्या मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप करण्याचा प्रयत्न कसा झाला हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्याआधी या व्हिडिओमध्ये आपण या जागेचा इतिहास थोडासा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर ब्रिटिशांचा अंमल, ब्रिटिशांची सत्ता सुरू होण्याआधी ही जागा महार समाजातील कुटुंबांना वतन म्हणून देण्यात आली होती। 1818 साली पुण्यामध्ये ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि ब्रिटिशांना या ठिकाणी असलेलं दाट जंगल, या ठिकाणी असलेली जैवविविधता लक्षात आली आणि त्यांनी या ठिकाणी एक गार्डन तयार केलं। या जागेमध्ये अजून देखील 400हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, झाडं आहेत आणि आतमध्ये दाट असं जंगल आहे। हे गार्डन एकूण 40 एकरांमध्ये आहे आणि या 400 वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये 50 वनस्पती या दुर्मिळ अशा आहेत। पश्चिम घाटामध्ये ज्या वनस्पती दुर्मिळ म्हणवल्या जातात त्यातील काही दुर्मिळ वनस्पती या बॉटॅनिकल गार्डनमध्ये आहेत। तर ब्रिटिशांनी या ठिकाणी गार्डन तयार केलं आणि 1930च्या दशकात या ठिकाणी ब्रिटिशांनी बॉटॅनिकल गार्डन सुरू केल्याचं अधिकृत आपल्याला नोंद तशी आढळते। त्यानंतर देश स्वतंत्र झाला आणि 1955 साली ही जागा राज्य सरकारने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली। त्यासाठी राज्य सरकारने ही जागा ज्या महार समाजातील कुटुंबांना वतन म्हणून देण्यात आली होती त्या कुटुंबातील वंशजांना त्यावेळी 45 रुपये मेहताना दिला आणि ही जागा अधिग्रहित केली आणि या जागेवरती मुंबई सरकार असं नाव चढलं। मुंबई सरकार असा या जागेचा एका अर्थाने सातबारा त्या ठिकाणी निर्माण झाला, म्हणजे ही जागा राज्य सरकारच्या महसूल विभागाची झाली 1955 साली। त्यानंतर 1973 साली राज्य सरकारने ही जागा केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला 15 वर्षांच्या भाडे कराराने दिली। केंद्र सरकारचं जे पर्यावरण मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया काम करतं आणि जैवविविधता टिकवण्याचं, वाढवण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं। तर राज्य सरकारने भाडे कराराने ही जागा केंद्र सरकारला दिली 1973 साली। सुरुवातीचा करार हा 15 वर्षांचा होता। 1988 साली हा करार आणखी 50 वर्षांनी वाढवण्यात आला, म्हणजे 2038 पर्यंत ही जागा केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या ताब्यात असणं अपेक्षित होतं। हा झाला या जागेचा इतिहास। आता ही जागा हडप करण्याचा प्रयत्न कसा झाला हे आपण पाहूयात। तर शीतल तेजवानी नावाची महिला जी पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील आहे, या शीतल तेजवानीचा इतिहास जर वादग्रस्त सांगायचा झाला तर शीतल तेजवानीचा नवरा सागर सूर्यवंशी हे दोघेही पिंपरी चिंचवडची जी विकास बँक आहे त्या विकास बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी। या दोघांनी देखील बनावट कागदपत्र सादर करून त्या बँकेकडून कर्ज घेतली होती। 2019 साली या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। आधी राज्य सरकारच्या CIDनी या सागर सूर्यवंशीला त्या प्रकरणात अटक केली होती, तर शीतल तेजवानीला त्यावेळी जामीन मिळाला होता। त्यानंतर शीतल तेजवानीचा नवरा सागर सूर्यवंशी याला एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी देखील अटक केली होती। त्यानंतर तो जामीन मिळून बाहेर आला। तर हा झाला या तेजवानी आणि सूर्यवंशी या दाम्पत्याचा वादग्रस्त इतिहास। तर या शीतल तेजवानींनी काय केलं तर 2006 साली या ठिकाणी या जागेवरती जे महार समाजातील जे मूळचे वतनदार होते त्यांच्या कुटुंबातील आत्ताच्या वंशजांकडून या जागेची पॉवर ऑफ अटर्नी घेतली। त्यासाठी त्यांना काही प्रमाणात पैसे देखील दिले आणि या 40 एकरांसाठी तब्बल 272
वंशजांनी त्यांच्या सह्या दिलेल्या आहेत. कदाचित त्यांनी असा विचार केलेला असावा की जागा तर तशीही राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे कोणी जर पॉवर ऑफ अटॉर्नी घेत असेल आणि त्या बदल्यात जर आपल्याला काही पैसे देत असेल तर आपण घ्यायला काय हरकत आहे. पण इथेच खरी गोम आहे. ही जागा शीतल तेजवानीने पॉवर ऑफ अटॉर्नी फक्त करून घेतली आणि त्यानंतर पुढचं पाऊल टाकण्यात आलं ते म्हणजे ही जागा मूळ मालकांना परत देण्याचा एक डाव आखण्यात आला आणि त्यामध्ये जे निलंबित करण्यात आलेले तहसीलदार आहेत सूर्यकांत नवले हे सहभागी होते. त्यांनी असा अहवाल दिला की ही जागा जी मूळ मालक आहेत त्यांनी एक ठराविक रक्कम भरण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यामुळे ती मूळ मालकांना म्हणजे महार समाजातील वतनदारांचे जे आत्ताचे वंशज आहेत त्यांना परत देण्यात यावी, आणि एका अर्थाने शीतल तेजवानी यांना ती देण्यात यावी. आणि त्यानंतर शीतल तेजवानी यांनी ही जागा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकल्याचं दाखवण्यात आलं. ती विकताना मुद्रांक शुल्क जो भरायला हवा होता तो भरण्यात आला नाही, यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सगळ्यात मुख्य गुन्हा आहे तो म्हणजे ही सरकारची असलेली जागा महार वतनदारांची आहे असं सांगून पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि पार्थ पवार या ठिकाणी IT कंपनी उभारणार होते. IT कंपनी उभारण्यासाठी जी काही मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळते ती त्यांनी मिळवली होती. मात्र प्रश्न असा आहे की जागाच जर मूळ राज्य सरकारची आहे तर मग राज्य सरकारच्या IT विभागाने ही सवलत तरी का दिली. हे सगळं गौडबंगाल या सगळ्या निमित्ताने समोर आलेलं आहे आणि हा प्रकार 1-2 महिन्यांमध्ये घडलेला नाही तर खूप वर्षांपासून ही मोक्याची जागा बळकवण्याचा प्रयत्न होत होता. हा झाला या जागेचा इतिहास आणि त्यानंतर ही जागा बळकवण्यासाठी जे काही करण्यात आलं त्याचा इतिहास. अर्थात या पाठीमागे राजकारण आहे. राजकारण आपल्या पद्धतीनं काम करतं आहे. अपेक्षा ही आहे की पुण्याच्या मोजक्या ज्या अशा जैवविविधता असलेल्या जागा टिकून आहेत त्यामध्ये ही जागा आहे आणि ही जागा अशीच टिकून राहावी. कॅमेरामन अमोल गावळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.